नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आपण आज आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी एका अतिशय अपरिचित आणि एका अप्रतिम अशा किल्ल्याचे दुर्ग भ्रमंती करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जगप्रसिद्ध दुर्ग भ्रमंतीकारांमध्ये अलंग मदन कुलंग ही एक दुर्गतरुईंची भ्रमंती आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील मैपतगड, सुमारगड आणि रसाळगड अशी या 3 किल्ल्यांची भ्रमंती. या 2 ट्रेक अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक असलेल्या मैपतगड, सुमारगड आणि रसाळगड या 3 किल्ल्यांमधला एक असलेल्या रसाळगड या किल्ल्याची भ्रमंती आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत. सर्वांचं रसाळगड किल्ल्यावरून मी हार्दिक स्वागत करतो. रसाळगड किल्ल्यावर आहोत मित्रांनो आणि रसाळगड किल्ल्याचा पहिला महादरवाजा पार केल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर इथं बघू शकतो आपण मारुतीचं मंदिर आहे आणि या मंदिराला तटातील मारुती असं म्हणतात. आपण या मारुती रायाचं दर्शन घेऊन पुढच्या गड किल्ल्याच्या भ्रमंतीकडे निघणार आहोत. जय हनुमान. जय हनुमान. मित्रांनो, तटातील मारुतीचं दर्शन चालू आहे ना. तटातील मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण समोर बघतो हा रसाळगड किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाजाचे जर आपण बघितलं तर अजूनपर्यंत एकदम सुस्थितीत असलेले दरवाजे आहेत. आणि रसाळगड किल्ल्याचं मित्रांनो अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या किल्ल्याला तोफांचा किल्ला म्हणून ओळखलं जातं. 19 तोफा सध्या आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळत आहेत. ते आपण पुढे वरती किल्ल्यावर गेल्यानंतर आपण त्या सगळ्या तोफांची माहिती घेणारच आहोत. आणि झोलाई देवीचं मंदिर पण आपल्याला एक अतिशय छान ठिकाण आपल्याला तिथं या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आपण घेऊया आजची रसाळगड भ्रमंती. झोलाई मंदिर परिसरात आहोत मित्रांनो. माझ्या पाठीमागं बघताय तुम्ही झोलाई देवीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये त्रैवार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात इथं सगळे भाविक इथं साजरी करत असतात. समोर आपण बघतोय तिथं दीपमाळ पण आहे आणि इथं झोलाई मंदिराच्या परिसरातच एक पाण्याचा टाका आहे. दगडामध्ये खोदीव पाण्याचं टाकं, या बाजूला एक टाका आहे आणि या बाजूला पण एक पाण्याचा टाका आहे. आणि या दोन्ही टाक्यातलं पाणी अजून आता सुद्धा पिण्यासाठी वापरलं जातं. गडावर राहणाऱ्या सिबंदीच्या पाण्याची, वर्षभराच्या पाण्याची सोय अशा प्रकारे खडकांमध्ये टाक्या खोदून शिवाजी महाराजांनी त्या काळात पाण्याची सोय केलेली होती. आणि समोर जे बघतोय आपण, इकडे समोर बघतोय तो रसाळगड किल्ल्याचा बाले किल्ला आहे. आता आपण त्या बाले किल्ल्याच्या दिशेने जात आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाले किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर मित्रांनो आपण समोर बघू शकतो इथं चुन्याचा खाना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वी किल्ल्याच्या तटबंदीचं किंवा किल्ल्यावरील कुठल्याही वास्तूचं बांधकाम करताना चुना आणि गूळ यांचं मिश्रण वापरलं जायचं आणि ते मिश्रण या चुन्याच्या खाण्याच्या माध्यमातून ते तयार करून ते मिश्रण वापरून नंतर ते मिश्रण बांधकामासाठी वापरलेलं असायचं. इथं समोर बघू शकतो आपण चुना सुद्धा काही पडलेला आहे अजून सुद्धा शिल्लक. रसाळगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण आणि बाले किल्ल्याचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर सध्या आहोत आणि आपण बघू शकतो इथं बुरुजावर 3 तोफा आपल्याला इथं मांडलेल्या दिसत आहेत. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणेच या रसाळगड किल्ल्याला तोफांचा किल्ला असं सुद्धा म्हटलं जातं. आणि समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची 522 मीटर उंचीचा हा किल्ला आहे. हा किल्ला नेमका कुठं आहे असा प्रश्न आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल. तर मुंबई गोवा महामार्गावर खेड या स्थानकापासून जवळपास साधारण एक 18 ते 20 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. त्यामुळे प्रवासाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत सोयीस्कर आहे. खेडला रेल्वे स्टेशन पण आहे, तिथून पण आपण रेल्वेने पण येऊ शकतो किंवा मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा खेड इथं उतरून बसची सोय इथं या किल्ल्यापर्यंत झालेली आहे. रसाळगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण. समोर बघतोय आपण बाले किल्ल्यामध्ये काही ऐतिहासिक वास्तूंचे आपल्याला चौथरे इथं समोर बांधलेले दिसत आहेत. आणि किल्ल्याच्या सुरक्षितते दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर बघा, अचानक किल्ल्यावर जर शत्रूचा हल्ला झाला
तर आतमध्ये असलेली किल्ल्यातली जी शिबंदी आहे त्या शिबंदीच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक किल्ल्याला एक चोर दरवाजा महाराजांनी ठेवला होता. ह्या बाले किल्ल्याचा चोर दरवाजा आपण इथं समोर बघू शकतो. हा आहे रसाळगड किल्ल्याच्या बाले किल्ल्याचा चोर दरवाजा. आणि या चोर दरवाजाच्या पलीकडे बघू शकतो आपण, या दरवाजातून पुढे गेल्यानंतर पुढे अजून एक किल्ल्याचा बुरुज आहे. अशी ही सुरक्षा दृष्टीने केलेली व्यवस्था आहे रसाळगड किल्ल्याचा चोर दरवाजा. मित्रांनो, बाले किल्ल्याच्या चोर दरवाजातून पाठीमागच्या पठारावर आल्यानंतर इथं बाले किल्ल्याचं एक बुरुज आहे. बुरुजाची सध्या जरी दुरावस्था झालेली असली तरी सध्या इथं बुरुजाच्या दुरुस्तीचं काम सुद्धा सुरू आहे. आपण इथं बघू शकतो क्रेन इथं लावलेली आहे आणि इथं समोर नवीन दगडी बुरुजाचं बांधकाम सुद्धा सुरू आहे. असंच या किल्ल्याचं जपणूक आणि जतन होणं अपेक्षित आहे. नाहीतर पुढच्या पिढीला असे किल्ले, अशा ऐतिहासिक वास्तू फक्त चित्रामधून आणि पुस्तकातूनच पाहायला मिळतील. त्यामुळं या किल्ल्याच्या संरक्षणाची, देखरेखीची ज्या कुणा यंत्रणेकडे जबाबदारी असेल त्यांना विनंती आहे की अशा किल्ल्यांचं अगदी काळजीपूर्वक जतन व्हायला हवं. धान्याच्या कोठाराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या किल्ल्याच्या पठारावर आहोत मित्रांनो आपण. आणि आपल्याला इथं समोर पाहायला मिळतंय महादेवाची पिंड आहे आणि समोर मंदिराच्या समोरच नंदी आहे, घडीव नंदी. नंदीच्या शिल्पाची थोड्याफार प्रमाणात मोडतोड सुद्धा झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत नंदी आणि मंदिर आपल्याला परिसरामध्ये या पठारावर पाहायला मिळते. रसाळगड किल्ल्यावर आहोत आणि रसाळगड किल्ल्यावरील एक अतिशय, काय म्हणतो आपण त्याला, दुर्लक्षित राहिलेली वास्तू आपल्याला या छोट्या मित्राने दाखवलेली आहे. मित्र, नाव काय तुझं? अमोल सावंत. या आपल्या छोट्या मित्राने आपल्याला हे पाण्याचं टाकं दाखवलं. मित्रांनो, रसाळगड किल्ल्याचा जो पहिला दरवाजा आहे त्या पहिल्या दरवाजाच्या डाव्या हाताला हे आपण इथं पाण्याचं टाकं पाहू शकतो. अमोल, धन्यवाद तुझे. तू हे एक जी दुर्लक्षित वास्तू दाखवलीस मला इथं, त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि याच्या बाजूलाच मित्रांनो अजून एक पाण्याचा टाका आहे. रस्ता मात्र अतिशय निसरड आहे. सावकाश यायचं. इथून खडकाला खाचा केलेला आहेत आणि त्या खाचांमध्ये पाय टाकून आपल्याला इकडे यावं लागतंय. बऱ्याच वेळ फिरलो मित्रांनो इथे, परंतु ते टाके सापडतच नव्हतं. परंतु हा छोटा दोस्त भेटला अमोल आणि त्यानं आपल्याला हे टाकं इथलं दाखवलेलं आहे. याच्यानंतर इथं एक छोटंसं टाका आहे अजून पाण्याचं, ते पण आपण पाहणार आहोत. बघा, अजूनपर्यंत स्वच्छ पाणी आहे या टाक्यातलं. आणि डिसेंबर महिना चालू आहे मित्रांनो, पावसाळा संपून 2-3 महिने झालेले आहेत, तरी अजून हे टाकं फुल पाण्याने भरलेलं आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो इथल्या सगळ्या वास्तू आपण आवर्जून पाहायला हव्यात. आपल्या छोट्या मित्रांचे आपण सगळ्यांनी आभार मानूया. धन्यवाद अमोल. मित्रांनो, पाण्याचं टाकं बघून आपण आता मुख्य दरवाजाकडे निघालेलो आहोत. अतिशय कडा चढ आहे, कडा आहे आणि त्या कड्याच्या तिथं झाडाच्या फांदीला धरून आपण इकडे येतोय. थोडा रस्ता अवघड आहे मित्रांनो, परंतु अशा वास्तू आपल्याला पाहायलाच हव्यात. हा आपला छोटा दोस्त आहे अमोल, त्याने आपल्याला हे टाकं दाखवलेलं आहे. अमोल, धन्यवाद तुझे.
रसाळगड किल्ल्याच्या पठारावर आहोत मित्रांनो. आपण विस्तीर्ण असं पठार आहे. त्रिकोणी आकाराचा हा किल्ला आहे. आणि इथं समोर जी आपल्याला वास्तू दिसते ही अतिशय पुरातन वास्तू आहे मित्रांनो. आणि महाराजांच्या काळामध्ये धान्याचं कोठार म्हणून ही वास्तू, या वास्तूचा उपयोग होत होता. आपण समोर जाऊन बघणार आहोत आतमध्ये. आता जरी अत्यंत अवस्था मोडकळीस आलेली असली तरी पूर्वी या वास्तूचा उपयोग किल्ल्यावरील शिबंदीच्या धान्याच्या साठवणीसाठी होत होता. सध्या बघू शकतो आपण आतमध्ये अतिशय मोडकळीला आलेलं आहे हे सगळं. परंतु अशा वास्तूचं आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जतन होणं खूप आवश्यक आहे. नाहीतर या वास्तू आपल्या पुढच्या पिढीला फक्त चित्रातच पाहायला लागणार आहेत. सर्वांनी अशा ऐतिहासिक वास्तूंना आवर्जून भेट द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या रसाळगड किल्ल्याहून आपल्या सर्वांना नमस्कार. परत एकदा आपण असंच भेटूया अशाच एखाद्या अपरिचित किल्ल्यावरून. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय.